भलेही तुम्ही बहुमत घ्या पण संस्था वाचवा अशी भूमिका भाजपाने घेतली आणि भोगावती शिक्षण प्रसारक संस्था बिनविरोधसाठी मनापासून प्रतिसाद दिला। पण तरीसुद्धा या सत्तालोभी माणसांनी ही निवडणूक लावलीच। अशा लोकांना बाजूला ठेवा आणि या पॅनेलच्या 13 लोकांना निवडा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले। परित येथे आयोजित संस्थापक दादासाहेब पाटील कौलकर पॅनेलच्या प्रचार शुभारंभावेळी ते बोलत होते। पुढे ते म्हणाले, यांच्याच काळात एका चेअरमनने निवडणूक टाळून 13 वर्ष तर एका चेअरमनने 8 वर्ष सत्ता भोगली आहे। अशा सत्तालोभी प्रवृत्तीला आता बाहेर ठेवणं गरजेचं आहे। सुरुवातीला सुनील कारंडे यांनी बोलताना या संस्थेत राजकीय प्रस्थापितांना बाजूला करून सर्वसामान्यांना संधी द्या तरच या शिक्षण संस्थेचा चेहरामोहरा बदलेल असे सांगितले। त्यानंतर बोलताना जनार्दन पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चांगली चपराक दिली। राजकीय सत्ता न सोडता त्या लोभाने कोर्ट कचेरी करत संस्था मोडकळीस आणली। वर या संस्थेचा आणि इथल्या साहित्याचा वापर करून आपल्या खाजगी शिक्षण संस्था मोठ्या केल्या, पण या भोगावती शिक्षण प्रसारक संस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे। त्यामुळे ही संस्था आता संपण्याच्या मार्गावर आहे असे सांगितले। रवीश पाटील बोलताना म्हणाले की बिनविरोधचा दिखावा करून सत्ताधाऱ्यांनी संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही देखील संस्था वाचवण्यासाठी पुढे आलो, पण त्यांना फक्त त्यांच्याच विचारांची लोक हवी होती म्हणून शेवटी त्यांनीच निवडणूक लावली। यानंतर बोलताना हंबीरराव पाटील म्हणाले की त्यांचा प्रस्ताव 7-6चा होता, आम्ही त्याला मान्यता दिली। यापुढे जाऊन आम्ही सांगितले की 6 नको तर 5 द्या आणि चेअरमन पद देखील तुम्हीच घ्या, तरीही त्यांनी मान्य केलं नाही। ही चर्चा त्यांनीच मोडली आणि निवडणूक लादली आहे। आज प्रचार शुभारंभ प्रसंगी सर्व सभासदांना आम्ही वचन देतो की या संस्थेत आम्ही पोटनियम बदल करून पुढील निवडणूक कारखान्याबरोबरच होईल। उमेदवार प्राध्यापक जालंधर पाटील म्हणाले की आज 26 जानेवारी आज आपण आपल्या घटनेचा उत्सव साजरा करतो आहोत, पण भोगावती शिक्षण प्रसारक संस्थेत मात्र सत्ता लालसेने घटनेची चिरफाड सुरू आहे। हे दुर्दैव आहे। खरं तर या संस्थेच्या नाशासाठी AY पाटील हे जबाबदार आहेत, कारण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सत्ता न सोडण्याचं कर्तृत्व गाजवलं आहे। उद्याच्या काळात ही शिक्षण संस्था फक्त आणि फक्त सभासदांची ठेवण्यासाठी आम्ही लढलो आहोत। पॅनेल प्रमुख आणि उमेदवार धैर्यशील पाटील कौलकर म्हणाले, बैठक घेऊन बिनविरोधचा प्रस्ताव समोर ठेवला त्यांनी आणि आमचा होकार असूनही मोडला त्यांनीच असा आरोप केला। आम्ही पहिल्याच वर्षी ही बहुचर्चित घटना दुरुस्ती करणार आहोत। कोर्ट कचेरी व लाखो रुपयांची उधळपट्टी त्यांनी केली आहे। सत्तेसाठी हपापलेपण करून संस्थेचा लाखो रुपयांचा तोटा करण्यापेक्षा पोटनियम दुरुस्ती करून ही घटनाच आम्ही बदलणार आहोत असे अभिवचन दिले। यावेळी गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले, अजित पाटील, सर्जेराव पाटील, दत्तात्रय मेडशिंगे यांच्याबरोबरच भाजपा, शिवसेना, शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।